याच दिवशी भगवान शिवशंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल या राक्षसांचा वध केला होता. मल्हारी मार्तंड हा भगवान शिवशंकरांचा अवतार आहे. कृतयुगामध्ये मणी आणि मल्ल हे दोन राक्षस यांनी महाभयंकर मोठी तपश्चर्या केली, घनघोर तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की हे मणिमल्ल, तुम्हाला या पृथ्वीवरती आकाश पाताळ सगळीकडे कुणी हरवू शकत नाही, असा वर दिला. आणि त्यावेळेला हे मणी आणि मल्ल उन्मत्त झाले आणि त्यांनी सगळ्या पृथ्वीवरती हैदोस घातला. साधू संत ऋषी मुनी सगळ्यांना त्रास देण्यास चालू केलं, त्यांचे यज्ञ मोडायला चालू केलं. त्यावेळेस वैतागून साधू ऋषी मुनी सगळे देवांच्याकडे गेले आणि देवांना सांगितलं की देवा, आमची मदत करा, तुम्ही या राक्षसापासून आम्हाला वाचवा. आणि त्यावेळेला देवादिदेव महादेवांनी मान्य केलं बघा, आणि मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. आणि त्यावेळेला बघा 7 कोटी सैन्य घेऊन मार्तंड भैरव युद्धासाठी आले. आणि पहिले जे मारलं ते मणी राक्षसाची छाती फोडून त्याला मारलं. आणि त्यावेळेला हा मणी राक्षस आहे ना, शरण आला देवाला, म्हणला हे भैरवनाथा, माझी शेवटची इच्छा पण पुरी करा की माझं मस्तक आहे ना तुमच्या पायाजवळ असू द्या आणि अश्वरूढ रूप तुमच्या शेजारी असू द्या. त्यावेळेला मार्तंड भैरवनाथानं तथास्तु म्हटलं. आणि नंतर बघा मल्ल राक्षसाला मारलं. आणि मल्ल राक्षसाला मारल्यानंतर मल्ल राक्षस सुद्धा शरण आला आणि म्हणला देवा, माझी शेवटची इच्छा पुरी करा की तुमच्या नावाच्या अगोदर माझं नाव आलं पाहिजे. आणि त्यावेळेला सुद्धा मार्तंड भैरवनाथानं तथास्तु म्हटलं. आणि त्यामुळेच बघा मल्हारी मार्तंड असं म्हटलं जातं देवाला. तो दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा आहे बघा. याच दिवशी देवाला वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि